नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये कुक विथ सुरेखा। तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी। तर चला रेसिपी बघूया। तर लागणारे साहित्य: शेंगदाणे 1 वाटी, तीळ 4-5 चमचे, लसूण 10-15 पाकळ्या, सुकं खोबरं 1 चमचा, कांदा लसूण मसाला, हळद आणि मीठ आणि तेल। आता आपण शेंगदाणे भाजायला घेऊया। तर गॅस ऑन करून घेऊया। आता आपण कढई ठेवूया त्याच्यावर। आता शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेऊया। आता आपण शेंगदाणे आता ताटात काढून घेतले। आता सुकं खोबरं आपण आता बारीक कापून घेऊया। आता आपण हे सुकं खोबरं भाजून घेऊया। आपण आता 2 चमचे तेल टाकून घेऊया कढईमध्ये। की खोबरं भाजून घेऊया चांगलं। आता एक तीळ याच्यात टाकून घेऊया आपण। तीळ पण चांगली भाजून घेऊया सुकं खोबऱ्याबरोबर। आता आपण लसूण टाकून घेऊया त्याच्यामध्ये। ते पण चांगलं खरपूस भाजून घेऊया। थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। सुकं खोबरं आणि तीळ आणि लसूण आपण आता हे वाटून घेऊया। हे आता वाटून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे वाटून घेऊया। शेंगदाणे, कांदा लसूण मसाला 1 चमचा, हळद आणि मीठ चवीनुसार। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता या चटणीमध्ये आपण 2-3 चमचे तेल टाकून घेऊया। 1 2 3। आता त्याला परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। अशा प्रकारे आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। आता हिला मी एका बाउलमध्ये काढून घेते। ही चटणी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। ही चटणी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता। 10-15 दिवस एका डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया आता नवीन रेसिपीमध्ये।